Hello, hi, and welcome नमस्कार. back to our YouTube channel. एक्सप्लोर विथ स्काय, Yes. जिथे आम्ही फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन येत असतो. आणि ॲज यू ऑल आर अवेअर की आम्ही थायलंडला गेलो होतो आणि थायलंडची संपूर्ण सिरीज आपली आलेली आहे, 6 Yes. एपिसोड. तर ते तुम्ही पहा जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर. पण जर तुम्ही थायलंड प्लॅन करताय तर कसं ते प्लॅन करायचं आणि काय आहे थायलंडमध्ये काय काय बघण्यासारखं आहे, आम्ही आमची ट्रिप कशी प्लॅन केलेली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथे जाण्यासाठी किती खर्च लागतो. खर्च लागतो हे आम्ही या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो मेजरली हा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे, आमचीच बडबड असणार आहे या ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की सांगा आम्हाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय की नाही. येस, याने तुम्हाला नक्की कळेल की थायलंड खरंच स्वस्त आहे का की नाही. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट विथ द व्लॉग. सो सगळ्यात पहिले, सो वेअर इज थायलंड? एंटायर आपल्या मॅपमध्ये थायलंड कुठे आहे? तर थायलंड इज अ साऊथ एशिया कंट्री. तिकडे त्याचं कॅपिटल आहे बँकॉक आणि थायलंडची लँग्वेज आहे थाय. थाय लँग्वेज तिकडे चालते, विच इज अ लोकल लँग्वेज ऑफ थायलंड. अजून एक आपल्याला प्रश्न पडतो कुठलंही डेस्टिनेशन जाताना की व्हॉट इज द बेस्ट टाइम टू विजिट दॅट डेस्टिनेशन. सो थायलंड एनी टाइम इन अ इयर तुम्ही जाऊ शकता विजिटला. पण त्यांचा ऍक्च्युअल सीझन चालतो फ्रॉम नोव्हेंबर टिल फेब्रुवारी. मिड ऑफ दिस एप्रिल मे इज इकडे बीचेस असल्यामुळे थोडं ह्युमिड क्लायमेट होऊन जातं आणि जून पासून तर एंटायर थोडं रेनी सीझन जास्त चालू असतं तिकडे. सो आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा आम्हाला थोडंसं रेन पण मिळालं आणि आम्हाला ह्युमिड क्लायमेट पण मिळालं. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, पासपोर्टची व्हॅलिडिटी म्हणजे तुमची एक्सपायरी 6 मंथच्या अंडर असली पाहिजे. तर त्या गोष्टीवरती एकदा तुम्ही लक्ष द्या, पासपोर्टची एक्सपायरी पाहून घ्या. येस, का? कारण की आपल्याला इमिग्रेशनच्या वेळेस मग थोडे इश्यूज येतात. जर तुमचं पासपोर्टची एक्सपायरी 6 मंथ्स बिफोरच असेल तर आपल्याला इश्यू येतात. पासपोर्टचं झालं. आता मेन तिकडे जायचं कसं. सो मेजर जे पण इंडियातले सिटीज आहेत, मेट्रो सिटीज, तिथून डायरेक्ट फ्लाईट आहेतच. आमची फ्लाईट ही मुंबईवरून होती, तर इथून डायरेक्ट फ्लाईट अराउंड 3-3.5 तासाची जर्नी असते. आणि रिटर्न तिकीट इन अँड एव्हरेज तुम्ही पकडू शकता 22,000 ते 25,000 मध्ये पर हेड रिटर्न. मल्टिपल एअरलाईन्स आहेत, त्याची ही तिकीटची मी रेंज तुम्हाला सांगितली. तर अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा. थोडं बिफोर टाइम तुम्ही प्लॅन केलं किंवा त्यांचा जो ऑफ सीझन आहे जे आम्ही डिस्कस केलं त्याच्यात जर तुम्ही ट्रॅव्हल कराल किंवा थोडं बिफोर कराल तर कदाचित तुमचे तिकीट हे 18,000 ते 20,000 रिटर्नच्या मध्ये पण येऊ शकते. इट्स ऑल डिपेंड की तुम्ही कधी जाताय आणि किती आधी बुक करताय. आणि विजा फ्री कंट्री आहे तिकडे. डिरेक्टली विजा ऑन अरायव्हल आहे. आपल्याला टीडॅक फॉर्म भरावा लागतो. थायलंडचा तो टीडॅक फॉर्म आहे, ऑनलाईन भरू शकता. 72 आवर्स बिफोर भरावा लागतो. त्याची विंडो ओपन होते. येस. आणि आमची ट्रॅव्हल जर्नी होती डिसेंबर 2025. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट. तुम्ही तिथे जाऊन सेल्फ ड्राईव्ह स्कूटी रेंट करायची असेल किंवा बाईक रेंट करायची असेल तर तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणं खूप गरजेचं आहे. आयदर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्रॉपर किंवा टेम्पररी सोल्युशन म्हणून परमिट करून एक सोल्युशन आहे, ते तुम्ही काढू शकता, विच इज IDP, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट. याच्या खूप सारे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती मिळतील. कसं अप्लाय करायचं, काय अप्लाय करायचं ते तुम्ही इन डिटेलमध्ये जाऊन पाहू शकता. किंवा तुम्ही तुमच्या लोकल RTO मध्ये जाऊन सुद्धा त्याची इन्क्वायरी घेऊ शकता. आम्ही ठाणे RTO मध्ये गेलो आणि तिथे अराउंड 1,500 रुपयामध्ये माझा IDP आला आणि 5 ते 6 वर्किंग डेज मध्ये तो आपल्याला मिळून जातो. सगळ्यात आता महत्त्वाचा विषय येणार आहे, त्याच्याबद्दल प्लीज सगळ्या मुलींनी तर लक्ष द्याच, पण मुलांनी पण लक्ष द्या, बिकॉज दॅट इज वन ऑफ माय फेवरेट टॉपिक विच इज शॉपिंग. सो थायलंडला जाण्यासाठी थोड्याशा इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण कॅरी केल्या पाहिजे आपल्यासाठी, आपल्या सेफ्टीसाठी. फर्स्ट आहे की एक मिनी फर्स्ट एड किट बॉक्स तर डेफिनेटली ठेवला पाहिजे. सेकंड आणि इम्पॉर्टंट गोष्ट इन द सेन्स इट इज लाईक अ ह्युमिड क्लायमेट आहे, ठीक आहे. तर जास्त असे हेवी विंटर किंवा स्वेटशर्ट सारखे क्लोथ्स प्लीज नका कॅरी करू. तुम्ही जे लाईट कॉटन आणि स्वीट कॉर्ड सेट जे इझी कम्फी असतील तुम्ही तिकडे ते कॅरी करा. हुडी किंवा स्वेटशर्ट नाही केलं बिकॉज ह्युमिड क्लायमेट असतं. इव्हन तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये गेला तरी सुद्धा सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज चेहरा पण पूर्ण ड्राय होऊन जातो, आपण पूर्ण टॅन होऊन जातो. आम्ही जरी सनस्क्रीन लावली तरी तुम्ही टॅन होऊन जातात. तर प्लीज सनस्क्रीन कॅरी करा. अशी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुठली शॉपिंग करायची गरज नाही. येस. अजून एक गोष्ट म्हणजे की स्विमिंग रिलेटेड आउटफिट, स्विमिंग क्लोथ्स इम्पॉर्टंट आहे, तुम्ही ते कॅरीच केले पाहिजे. त्याच्यानंतर मला एक वेगळे असे स्विमिंग शूज येतात. येस, फुकेत, क्रॅबी तिथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होतात किंवा आपण तिथे आयलंड टूरला जातो तर स्विमिंग सँडल्स येतात, स्विम सूट झाले,
गॉगल झाले, झाले. ह्या सगळ्या गोष्टी तिथे खूप महाग मिळतात बिकॉज त्यांची करन्सी आणि आपल्या करन्सी मध्ये फरक आहे. Yes. त्याच्यावरती आपण येऊच. आणि डॉक्युमेंट जर सांगायला गेलं की मेन तर आहे तुमचं पासपोर्ट. तर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर मग एनिवेअर यू कॅन रोम. आणि थायलंडमध्ये आपण जेव्हा ट्रिप प्लॅन करतो आपले मेजरली 4 लोकेशन्स आहेत जे आय थिंक सगळ्यात फेमस आहेत थायलंडचे, विच इज बँकॉक, विच इज द हब ऑफ थायलंड, कॅपिटल आहे थायलंडची, पटाया, फुकेत आणि क्राबी. हे 4 असे मेन स्पॉट आहेत किंवा टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत इन थायलंड. सो बँकॉक इज ऑल अबाउट सिटी. तुम्हाला मॅनमेड ऍक्टिव्हिटीज आणि सगळ्या सिटी एक्सपिरियन्स करायला आणि मिळतात. शॉपिंग, नाईट लाईफ वगैरे थोडीशी. पटाया इज ऑल्सो Again, सेम same. सिटी प्लस नाईट लाईफ आणि थोडा बीचेस पण आहेत. आणि कम्प्लीट जर बीच एक्सपिरियन्स हवा असेल तर लोक फुकेत आणि क्राबीला जातात. त्यांपैकी आम्ही केलं होतं बँकॉक, फुकेत आणि क्राबी. आणि ही आमची एंटायर टूर किंवा एंटायर ट्रिप आमची ही 9 नाईट्स आणि 10 डेजची होती. तर आता तुम्ही प्लेसेस पण डिसाईड केले असतील तर सगळ्यात मेन मुद्दा येतो करन्सीचा. थायलंडमध्ये करन्सी चालते इज थाय बात. तर थाय बात जर मी करन्सी कन्व्हर्जन जर मी रेट सांगितला तर जेव्हा आम्ही गेलो होतो तो 2.9 होता, म्हणजे ऑलमोस्ट 3 रुपये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या इथे समज एक 5 रुपीजची गोष्ट असेल तर तिकडे ती गोष्ट 15 रुपीजला असणार आहे. एक सिम्पल कॅल्क्युलेशन. येस येस, म्हणजे इन शॉर्ट त्यांचा 1 रुपया आपला 3 रुपये आहे. तर करन्सी एक्सचेंजसाठी तुम्ही एअरपोर्टवरती पण करू शकता किंवा थायलंडला जाऊन पण करू शकता, पण ते आम्ही रिकमेंड नाही करणार. एअरपोर्टवरती एक्सचेंज फीस खूप महाग पडते, म्हणजे कन्व्हर्जन रेट तुम्हाला खूप महाग पडतो. वी रिकमेंड की आपल्या इथेच लाईक सिटीज मध्ये वेंडर्स असतात ऑफिशियल, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही करन्सी एक्सचेंज करू शकता, जे आम्ही पण केलं. आणि तिकडे मिनिमम ऑन अरायवल ऍटलीस्ट 10,000 थाय बात इंडिव्हिज्युअली पर पर्सन तुम्ही कॅरी केली पाहिजे, विच मीन्स 30,000 इंडियन रुपीज तुम्ही इंडिव्हिज्युअली म्हणजे पर पर्सन कॅरी केली पाहिजे बिफोर एंटरिंग देअर कंट्री. सिम कार्ड साठी तिथे जाऊन पण आपण सिम कार्ड घेऊ शकतो. एअरपोर्ट वरती पण सिम चे खूप स्टॉल्स आहेत, बट तिथे सिम कार्डचा रेट जास्त असतो. त्याच्यासाठी 2 सोल्युशन आहेत. इधर तुम्ही बाहेर जाऊन सिटीमध्ये जाऊन तिथे स्टोअर मधून फिजिकल सिम घेऊ शकता, ते तुम्हाला स्वस्त पडेल, किंवा तुम्ही इंडियातूनच ई सिम बाय करू शकता. सो जर आपल्या मोबाईलमध्ये ई सिम सपोर्ट असेल तर क्लुक ॲप आहे, अगोडा ॲप आहेत, असे 2-3 ॲप आहेत जिथे ई सिम तुम्ही बाय करू शकता. आम्ही पण केला होता, जेणेकरून आम्ही थायलंड म्हणजे बँकॉक एअरपोर्टला पोहोचल्या सिम ऍक्टिव्हेट झालं होतं. तुमचा जो करंट नेटवर्क आहे त्याचं तुम्ही इंटरनॅशनल रोमिंग करा किंवा तुम्ही ई सिम बाय करा, जे मी क्लुक ॲप वरून केलं होतं, जे अराउंड मला 10 डेजचं 50 GB डेटा मिळाला होता इन 600 रुपीज मध्ये. ते तुम्ही बाय करू शकता आणि त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन मी फर्स्ट ब्लॉग मध्ये शेअर केलाय, बट स्टील मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन. सो कमिंग टू आमची आयटिनरी, आम्ही कशी प्लॅन केली. तुम्ही थायलंड प्लॅन करत असाल, बाकीचे जे थर्ड पार्टी कंपनीज आहेत तुम्ही त्यांच्या थ्रू पण करू शकतात. आम्ही ही ट्रिप सेल्फ प्लॅन केलेली, म्हणजे आमची अशी इच्छा होती की फर्स्ट इंटरनॅशनल आपण सेल्फ प्लॅन करूया, आपण थोडं एक्सप्लोर करून बघूया. फर्स्ट आमचं लोकेशन होतं फ्रॉम मुंबई टू बँकॉक, आणि आमच्या ट्रिपचे एंटायर 9 नाईट्स ज्या आहेत त्या आम्ही हॉटेल्स डिरेक्टली मुंबईवरनंच बुक करून गेलेलो. हॉटेल बुकिंग्सचं इट इज गुड, तुम्ही अगोंडावर चेक करू शकता हॉटेल बुकिंग्स, किंवा खूप सारे वेबसाईट्स आहेत जिकडे तुम्ही हॉटेल तुम्ही कम्पेअर करून जिथे स्वस्त वाटेल एक हॉटेल भेटतं. येस, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बुक करू शकता. येस, तो हॉटेल्सचे आय थिंक रेट स्टार्ट फ्रॉम 2,000 ऑल्सो, आणि इट हॅज नो लिमिट. लाईक तुम्हाला जेवढं लक्झरी स्टे बुक करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. बट एक कम्फी स्टे और अ गुड स्टे और अ डिसेंट स्टे तुम्हाला 2,000 to 3,000 रुपीज मध्ये, इंडियन रुपीज मध्ये आरामात भेटून जाईल. म्हणजे बजेट इज 2-3,000, येस, मिड रेंज इज 5 to 6,000 आणि हाय इज नो लिमिट. येस, बँकॉक सिटीमध्ये सुखुमवित करून जो एरिया आहे तिकडे स्टे आम्ही प्लॅन केलेला, आणि तुम्ही पण तिकडेच करू शकता बिकॉज तिकडे जास्त हॉटेल्स आहेत आणि तिकडनं ट्रॅव्हल पण थोडं इझी आणि कन्व्हिनियंट आहे. ड्युरेशन कमी आहे कोणत्याही प्लेसेसवर जायला. सो आम्ही बँकॉकमध्ये राहिलेलो फॉर 2 नाईट्स, आणि आमची डे वाईजची आयटिनरी किंवा कसं आहे ते तुम्हाला मेन आमचे जे बँकॉकचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये नक्की जाऊन बघा. पण आम्ही इथे क्विकली सांगतो की फॉर 3 डेज तुम्ही काय काय एक्सप्लोर करू शकता. तर स्टार्टिंग विथ डे फर्स्ट, संपूर्ण बँकॉक जर तुम्हाला फिरायचं असेल तर मिनिमम विच वी फील की 3 दिवस तरी तुमच्याकडे पाहिजेच. व्हेरी फर्स्ट डे बँकॉक इज फेमस फॉर देअर टेम्पल टूर. तिथे खूप साऱ्या टेम्पल्स आहेत, तर टेम्पल टूर तुम्ही तिथे करू शकता. तिथे सिटी हॉपिंग बस चालते, ती बस थ्रू पण तुम्ही फिरू शकता. बट 3 मेजर टेम्पल आहेत जे तुम्ही कव्हर केले पाहिजेत, विच इज ग्रँड पॅलेस, वत फू
रिक्लाइन बुद्धा आणि व तरुण येस असे 3 टेम्पल आहेत. आणि खूप अमेझिंग आहे. मी खूप अमेझिंग आहे. Yes. तुम्ही तिकडे खरंच गेला पाहिजे आणि त्या टेम्पल फिरण्यातच तुमचा आय थिंक मॉर्निंग टू इव्हनिंग आरामात हा जाईल. म्हणजे 3-4 तर आरामात वाचतील. आणि ऑन द सेम डे तुम्ही इव्हिनिंग तुम्ही स्पेंड केली पाहिजे एशियाटिक रिव्हर फ्रंट करून. ती एक स्पेस आहे, तुम्ही त्याला इव्हिनिंग स्पॉट म्हणून पण म्हणू शकता कारण की तिथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. खूप ऍक्टिव्हिटी तुम्ही आमचा ब्लॉग पाहू शकता की ज्याच्यामध्ये आम्ही क्रूज एक्सपिरियन्स केलं. डिनर क्रूज साठी ते फेमस आहे आणि जायंट व्हेल आहेत वेगवेगळे. अजून ज्युरेसिक वर्ल्ड होतं, हॉरर वर्ल्ड होतं एक. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिकडे एक मिनिसो लँड पण आहे. तर तिकडे जाऊन तुमची इव्हनिंग आरामात स्पेंड होऊ हा शकते. म्हणजे 5-6 वाजता जरी गेला तुम्हाला 10 कधी वाजतील तर तुम्हाला कळणार पण नाही. येस तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा डे 1 इन बँकॉक प्लॅन करू शकता. येस. सो नाव कमिंग टू डे 2 इन बँकॉक. ओके, डे 2 ला बँकॉकला करायला अगेन देर इज अ अमेझिंग प्लेस विच इज सफारी वर्ल्ड. हे आम्हाला नाही जमलं एक्सप्लोर करायला बिकॉज आम्ही फक्त 2 दिवसासाठी तिकडे होतो. बट तुम्ही नक्की जा, नक्की एक्सप्लोर करा. स्पेशली जर तुम्ही फॅमिली जात असतात, मुलांना घेऊन जाणार असाल तर नक्की जा. तिकडे अमेझिंग शोज असतात आणि इव्हनिंग पर्यंत ही टूर पूर्ण चालते. जर तुम्ही सफारी वर्ल्ड आणि मरीन पार्क आहे, मरीन पार्क ते कव्हर केलं तर तुमचा आरामात पूर्ण दिवस तिकडे जाणार निघून जातो. डेफिनेटली. 2-3 अजून स्पॉट्स मी क्विकली सांगेन इज चॉकलेट विले करून एक आहे. तिकडे असं क्यूट असं इंस्टाग्रामेबल पिक्चर्स काढण्यासारखे लोकेशन आहे ते. अगेन अ व्हेरी ब्युटिफुल लोकेशन. देन एक आहे स्पेस अँड टाइम क्यूब जिकडे आम्ही गेलेलो आणि त्याची आम्ही रील पण टाकली आहे, व्लॉगमध्ये पण ते आहे. तिकडे पण जा. इट इज ऑल अ डिजिटल वर्ल्ड आणि खूप छान छान असे फोटोज तुम्ही तिकडे जाऊन काढू शकता. तर ते पण एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तुम्हाला करण्यासाठी इन बँकॉक. इकडे एक वेगळं पण लोकेशन आहे विच इज सी लाईफ ओशन वर्ल्ड इन बँकॉक. जिकडे मोरओव्हर ॲक्वेरियम टाइप खूप छान आहे. तिकडे पण सगळ्याला बाय द वे आम्ही हे जे सगळं सांगतोय ह्याला सगळ्याला एंट्री फीज आहेत आणि खूप चांगल्या एंट्री फीज आहे. तर पैसे गेले तर त्याच्यामध्ये चाललं असेल भरपूर एंट्री फी. ते या एक्झॅक्ट एंट्री फीज काय आहे आम्ही तुम्हाला नंतर सांगू किंवा तुम्ही आमचा डिटेल ब्लॉग पाहू शकता. Yes. बट प्रत्येक ठिकाणची एंट्री फीज तुम्ही ऑन स्पॉट जाऊन सुद्धा पण बुक करू करू शकता, शकता yes. किंवा अगोडा आणि क्लुक ऍप वरती मॅक्झिमम एंट्री फीज चे जे तिकीट्स आहेत ते अवेलेबल आहेत. Yes. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा त्याचे तिकीट्स काढू शकता. त्यातले कोणते 2 जरी तुम्ही प्लेसेस बुक केले तर तुमचा डे 2 आरामात त्याच्यामध्ये निघून जाईल. डे 3 इज कम्प्लिटली ऑप्शनल. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता दुसऱ्या डेस्टिनेशनला हो. किंवा तुम्ही डे 3 स्पेंड करू शकता बँकॉक मध्ये. शॉपिंग करणार. येस. सो बँकॉक इज फेमस फॉर शॉपिंग, वेदर इट इज बजेट शॉपिंग किंवा लक्झरी शॉपिंग. जसं बजेट शॉपिंगसाठी तिकडे प्लॅटिनम मॉल आहे आणि प्लॅटिनम मॉलचा आमचा एक्सपिरियन्स सांगायचा तर तिथे एवढे डिव्हिजन्स आहेत, एवढे झोन आहेत. मी बघितलं लिटरली नॉर्थ साऊथ झोन आहे, त्याच्यानंतर मग A-B-C कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं त्यांनी विंग्स. तर खूप मोठा मॉल आहे, तो फिरायलाच तुमचा दिवस जातो. ओके, बट नॉट जस्ट दॅट मॉल, तिकडे खूप लक्झरी ब्रँडचा मॉल आहे विच इज आयकॉन सियाम मॉल, सियाम पॅरागॉन मॉल असे डिफरंट टाइप ऑफ मॉल आहेत. त्यापैकी तुम्ही मॉल्स मध्ये जाऊन शॉपिंग करू शकता, सिटी एक्सप्लोर करू शकता. तिकडे फ्लोटिंग मार्केट पण आहे. आम्हाला नाही मिळाला चान्स बिकॉज आम्हाला खूप लेट झालेलं. आणि नाईट लाईफ एक स्ट्रीट आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा 3rd डे स्पेंड करू शकता जो ऑप्शनल आहे. तर अशा प्रकारे 3 दिवसाची बँकॉकची आयटनरी तुम्ही प्लॅन करू शकता. तिकडे गेल्यानंतर मग तुम्ही विदिन सिटी कसं ट्रॅव्हल करू शकता तर 2 मेजर ऍप्स आहेत, बोल्ट आणि ग्रॅब. येस. जे ऍप्लिकेशन्स तुम्ही आधीच डाउनलोड करून जा. सेम ओला उबेर सारखं राईड बुक करू शकता तरी ते तुम्हाला सगळ्या स्पॉटवरती घेऊन जातील. फक्त बँकॉक इज अ सिटी ही सेम आपली मुंबई लाईफ सारखी संध्याकाळी क्राऊडेड होते. सो प्लीज अकॉर्डिंगली प्लॅन करा. बट तिकडे रेंट बाईकचं ऑप्शन नाही आहे किंवा मेट्रो लाईफ पण किंवा आहे. त्यांची मेट्रो आहे इन शॉर्ट. Yes. त्या मेट्रोने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता असे कनेक्टिंग डॉट्स करून. मेट्रो इज ऑल्सो गुड ऑप्शन. गुड आणि कन्व्हिनियंट ऑप्शन. म्हणजे ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही मेट्रो घ्या. नेक्स्ट डे 4th डे और 3rd डे तुम्ही निघू शकता फ्रॉम बँकॉक टू फुकेत और क्रॅबी. Yes. फुकेतला सुद्धा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि क्रॅबीला सुद्धा एअरपोर्ट आहे. Yes. सो फ्रॉम बँकॉक तुम्हाला दोन्ही डेस्टिनेशनला जाण्यासाठी फ्लाईट्स आर अवेलेबल. तर आम्ही बुक केली होती बँकॉक टू फुकेत. तुम्ही इधर क्रॅबीला पण जाऊ शकता किंवा फुकेतला सुद्धा जाऊ शकता. येस. फक्त इकडे एक एक्सपिरियन्स आहे विच वी विल लाईक टू शेअर इट. लोकल फ्लाईट तिकीट्स बुक करताना काय चॅलेंज फेस होतं. जेव्हा आपण फ्लाईट तिकीट बुक करतो जसं बँकॉक टू फुकेत किंवा बँकॉक टू क्रॅबी तर आपल्याला ऑनलाईन स्काय स्कॅनर किंवा कोणत्याही वेबसाईटवरती 3000 4000 असं तिकीट दिसतं आणि त्यानुसार आपण कॉस्ट कन्सिडर करतो.
पण तो ऍक्च्युअल सिनारिओ नाही आहे. विथ केबिन लगेज ती प्राइस असते. जी तुमची चेक इन बॅग असते, जी आपण 15 to 20 kg घेऊन जातो, त्याची कॉस्ट त्याच्यामध्ये ऍडेड नसते. सो ते ऍड करून तुम्हाला अराउंड 8 ते 10,000 पर पर्सन तिकीट पडतं टू ट्रॅव्हल. आमच्या दोघांचं तिकीट झालं होतं 16,000 विच इज 8,000 अप्रॉक्सिमेटली पर पर्सन, ज्याच्यामध्ये आमची 20 kg 15 kg ची चेक इन बॅग पण ऍड झाली. सो ऍज पर आर आयटनरी आम्ही पहिले गेलो होतो फुकेतला. सो फुकेतला पोहोचल्यानंतर फुकेतमध्ये 2 मेजर एरिया आहेत जिथे तुम्ही स्टे केलं पाहिजे किंवा स्टेचे ऑप्शन आहेत. व्हेरी फर्स्ट इज ओल्ड टाउन फुकेत आणि सेकंड इज पटांग बीच. तर आम्ही प्रिफर केलं होतं पटांग बीचला, बिकॉज तिथे पटांग बीच आहे आणि नाईट लाईफ जे आहे त्या एरियामध्ये आहे. तर तुम्हाला जसं हवं तसं दोन्ही पैकी तुम्ही बुक करू शकता. वी प्रिफर की तुम्ही पटांग बीचच्या इथे बुक करा. फुकेत एअरपोर्ट जे आहे ते थोडं सिटीपासून बाहेर आहे. 1 hour डिस्टन्स अप्रॉक्स तुम्हाला लागतो पटांगला किंवा ओल्ड टाउन फुकेत मध्ये जाण्यासाठी. फर्स्ट डे तुम्ही लँड करता, थोडा तो रिलॅक्स तुमचा डे असतो बिकॉज तुमची ट्रॅव्हल जर्नी होते. आणि त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी तिथला लोकल मार्केट, बांगला स्ट्रीट ही तिकडली फेमस स्ट्रीट आहे जिकडे तुम्हाला सगळं स्ट्रीट फूड भेटतं आणि इव्हन क्लब्स आणि नाईट लाईफ बांगला स्ट्रीट वरती आहे. तर ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि थोडं चिल्ड होऊ शकता. तिथलं लोकल फूड ट्राय वगैरे करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही फर्स्ट डे तुमचा रिलॅक्स डे किंवा लिजर डे म्हणू शकतो तुम्ही फुकेतमध्ये ठेवू शकता. सो डे टू इन फुकेत इज बेसिकली तिकडे खूप अमेझिंग बीच आणि खूप अमेझिंग आयलँड्स आहेत आणि त्यासाठीच ते बघण्यासाठी सगळेजण तिकडे जातात. सो आम्ही पण आमच्या डे 2 ला फिफी आयलँड टूर, जी फेमस टूर आहे फुकेतची, त्याच्यामध्ये ते लोक 7 स्पॉट्स आणि 4 आयलँड कव्हर करतात. आम्ही पण त्याच टूरला गेलेलो. इट इज अन एंटायर डे जर्नी. ओके, पूर्ण तुम्ही एक्झॉस्ट होऊन जातात. सकाळी 8ला लिटरली हॉटेलच्या इथे पिकअप करायला येतात टिल इव्हनिंग घरी येईपर्यंत, लाईक तुमच्या रूमवरती परत यायला तुम्हाला 8 वाजता 7-8 वाजून जातो आरामात. बिकॉज जी जर्नी स्टार्ट होते ती ओल्ड टाउन फुकेत पासून चालू होतात. तर ओल्ड टाउन फुकेतला तुमचं बोट, स्पीड बोट्स असतात आणि अगेन थ्रू स्पीड बोट पण तुम्हाला 45-50 मिनिट्स लागतात टू रीच द फर्स्ट आयलंड इंटरनल जिकडे बीच आहे. छोट्या छोट्या गोष्टी जसे की स्विमिंग कॅप्स, गॉगल्स, स्विमिंग शूज, सेफ्टी मेजर्स किंवा तुम्हाला फोन ठेवायचा असेल तर फोन कव्हर्स, हे सगळं तुम्ही आधीच कॅरी करून घेऊन जा. म्हणजे तुम्हाला तिकडे ते लोक जेव्हा सांगतात की अरे हे परचेस करावं लागेल, तिकडे तुम्हाला परचेस करायची गरज नाही आहे आणि तुमचे खूप सारे पैसे वाचतील. येस. तर डे 2 मोर ओव्हर तुम्ही असं स्पेंड करू शकता. आयलँड टूरच करू शकतात बिकॉज आपण खरंच थकून जातो संध्याकाळी येईपर्यंत. बट आयलँड आर अमेझिंग. ट्रस्ट आर एक्सपिरियन्स. आम्ही एवढे सुंदर बीच, एवढं क्रिस्टल क्लिअर वॉटर खरंच बघितलं. सो याच्यातला आमचा फेवरेट स्पॉट होता माया बे बीच. हे खरंच खूप सुंदर आहे. आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलं आहे. थायलंडचे टेल बोट फोटो पाहिले असतील, ते सुद्धा या राईड मध्ये ते गोष्ट कव्हर होते. अशा प्रकारे तुम्ही तुमचा डे 2 प्लॅन करू शकता इन फुकेत. आणि डे 3 ला जसं मी म्हणलो की ओल्ड टाउन फुकेत पण एक स्ट्रीट आहे जी पूर्ण इंस्टाग्रामेबल, लिटरली आय विल से स्ट्रीट आहे. आणि तिकडे पण तुमचा जास्त टाइम जाऊ शकतो बिकॉज तिकडे खूप छान अमेझिंग कॅफेज आहेत आणि ते स्ट्रीटच कलरफुल स्ट्रीट तुम्ही म्हणू शकता. अजून काय आहे डे 3 मध्ये एक्सप्लोर करायला, तर एक बिग बुद्धा करून आहे तिकडे, जिकडे आम्हाला नाही जाता आलं बट अगेन इट इज अ गुड प्लेस. खूप छान प्लेस आहे. तिकडे पण तुम्ही मॉर्निंगला जाऊ शकतात आणि देन वन्स द सन इज ऑन द डाऊन साईड, लाईक तेव्हा तुम्ही ओल्ड टाउन फुकेतला जाऊ शकता जसं मी सांगितलं. ऑल्सो तिकडे एक फुकेत कल्चरल शो चालतो, जे डे स्पेसिफिकच आहेत. इन अ वीक एव्हरी डे नसतो तो शो. आणि याच्या व्यतिरिक्त फुकेत अजून एक फेमस आहे टायगर पार्क साठी. टायगर पार्क. त्यांनी त्याला नाव दिलंय टायगर किंगडम. येस. तर टायगर किंगडम तुम्ही प्लॅन करू शकता फॅमिली सोबत किंवा तुम्हाला जायचं असेल तर. आम्ही नव्हतं कव्हर केलं ते, बट येस तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता तुमच्या डे 3 मध्ये. अगेन इव्हनिंगला तिथे बीच आहे, वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होतात आणि ती स्ट्रीट, असा तुमचा डे 3 होतो आणि पूर्ण प्रॉपर 3 दिवस तुम्ही प्लॅन करू शकता फुकेतमध्ये. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, फुकेतमध्ये कसं ट्रॅव्हल करायचं. एक चांगली गोष्ट आहे की फुकेतमध्ये बाईक रेंटिंगचा ऑप्शन, स्कूटी रेंटिंगचा ऑप्शन इज अवेलेबल. तर तिथे तुम्ही स्कूटी रेंट करू शकता. म्हणजे जर मी इंडियन रुपीज मध्ये सांगायचं झालं तर 700 रुपयापासून 700 रुपीज पासून पर डे तुम्हाला स्कूटी तुम्ही तिथे रेंट करू शकता. जे ऑप्शन आम्ही सुद्धा तिथे घेतलं होतं. आयलंड टूर बुक करत असाल तर त्या दिवसासाठी स्कूटी रेंट नका करू बिकॉज तो पूर्ण दिवस तुमचा निघून जातो. बट तुम्हाला मी जसं म्हटलं की तुम्हाला ओल्ड टाउन फुकेतला जायचं आहे किंवा ते टायगर किंगडमला जायचं, असे 2-3 ज्या गोष्टी तुम्हाला इकडे तिकडे फिरायचं असेल तर की तुम्ही रेंट अ स्कूटी करा, रेंट अ बाईक करा आणि फिरा. आणि इथे सुद्धा बोल्ट आणि ग्रॅब
ऍप ऑपरेशनल आहेत. तर Yes. तुम्हाला हवं फॅमिली सोबत असाल तर तुम्ही ते सुद्धा करू हा, शकता. आणि तिकडे एक लोकल ट्रान्सपोर्ट आहे विच इज टुकटुक. टुकटुक टुकटुक पण तिकडे आहे, बट टुकटुक ही बोल्ट आणि ग्रॅबपेक्षा एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तिकडची रिक्षा पकडा तुम्ही, हा. ती तिकडची रिक्षा आहे आणि मेट्रोवाली नाही, बोली. अजून एक गोष्ट जी आम्ही मिस केली, तुम्ही तिथे खाणार काय, तर तुम्हाला तिथलं फूड जमलं तर तुम्ही तिथलं लोकल फूड हे ट्राय करू शकता. खूप सारे रेस्टॉरंट तुम्हाला तिथे मिळणार. इफ नाही तर तुम्ही इंडियन रेस्टॉरंट ट्राय करू शकता. खूप सारे इंडियन रेस्टॉरंट अवेलेबल आहे, तुम्ही गुगलवर टाकल्यावर येईल. पण आम्ही इंडियन रेस्टॉरंट ट्राय केला विच इज हॉटेल अमृतसर, जे आम्ही बँकॉकला सुद्धा ट्राय केलं आणि जे आम्ही फुकेतला सुद्धा ट्राय केला. अमेझिंग फूड होतं, खूप छान फूड होतं. जर तुम्हाला इंडियन जेवायचं आहे तर तुम्ही या रेस्टॉरंटला जाऊ शकता. का तिकडे जाऊन कोण इंडियन खातं, तर नाही होत थोडं आपल्याला तिकडे खाणं, बिकॉज तिकडे सर्वांना fish नाही oil ती टेस्ट जमत. नाही जमत, बिकॉज तिकडे फिश ऑइल जास्त वापरलं जातं सगळ्या गोष्टीमध्ये, आणि त्याचा जो ऑर्डर आहे म्हणजे त्याचा जो स्मेल आहे तो आपल्याला थोडासा वेगळा येतो, त्याच्यामुळे आपल्याला ते जेवण नाही जात. सो एव्हरी टाइम यू कॅनॉट ईट द स्ट्रीट फूड कम्प्लिटली. सो जर तुम्ही इंडियन रेस्टॉरंट बघत असाल तर डेफिनेटली जसं आकाश बोलला, अमृतसर वॉज अमेझिंग रेस्टॉरंट. थोडी कॉस्ट तिकडे जास्त जाते. तर 3 दिवस अशा प्रकारे आपण फुकेतमध्ये एक्सप्लोर केले. त्यानंतर आपण इथून जातो क्रॅबीला. फुकेट टू क्रॅबीचा जो डिस्टन्स आहे तो अराउंड तुम्ही पकडू शकता 3 तास ते 3 तास 15 मिनिटं तुम्हाला लागू शकतात. आणि तिथे जाण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तिथून शेअरिंग कॅब जाते, त्याचे फिक्स टाइम असतात. एक अर्ली मॉर्निंग असते आणि आफ्टरनून असेल तर तिकडे जे लोकल वेंडर असतात त्यांना अप्रोच करून तुम्ही ते बुक करू शकता, विच इज 500 बाथ पर पर्सन, म्हणजे 1,500 रुपये एकाचे विथ लगेज, जे आपल्याला हॉटेलपासून पिक करतात. आणि सेकंड ऑप्शन आहे, जर तुम्हाला त्यांच्या टाइमनुसार नसेल करायचं तर स्वतःहून तुम्ही टॅक्सी, ग्रॅब, Personal cab बोल्ट मधून कॅब बुक करू शकता, Yes. ज्याची कॉस्टिंग अराउंड तुम्हाला पडू शकते 2,000 ते 2,500 मध्ये. बरोबर. डिपेंड्स तेव्हा काय प्राइस आहे. 2,000 ते 2,500 बात. बात 6,000, 6,500-7,000 रुपये. Yes. तर आम्हाला पडली होती 2,070 बातला, 2070. म्हणजे अराउंड 6,500 आम्हाला पडली होती. फुकेट टू क्रॅबी ट्रॅव्हल केल्यानंतर जसं आकाश बोलला की 3.5 hours जर्नी आहे. तिकडे गेल्यानंतर मग फर्स्ट डे इज अ लीजर डे ऑनली, बिकॉज क्रॅबी ना थोडीशी अशी सायलेंट प्लेस आहे. तिकडे असं जास्त नाईट लाईफ वगैरे नाही आहे. तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्हाला असं वाटेल की एकदम असं सायलेंट प्लेस आहे. थोडेसे कॅफेज आणि रेस्टॉरंट चालू असतात, ते पण त्या मेन जी चालू लेन असतात. आहे नॉन मार्केटची तिकडे चालू असतात. नाहीतर तुम्ही ओव्हरऑल इन जनरल क्रॅबीमध्ये फिराल तर क्रॅबीमध्ये जास्त असं नाईट लाईफ नाही आहे, एकदम सायलेंट प्लेस आहे. आपण हाफ डे स्पेंड केला असतो ट्रॅव्हलमध्ये तर संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला काही भेटत पण नाही करायला. सो इट इज लाईक तुमचं मस्त हॉटेल चेक इन करा आणि आराम करा आणि तुमचं सेकंड डेची प्लॅनिंग करा. डे 2 आता डे 2 क्रॅबीमध्ये काय काय करू शकतो. क्रॅबीमध्ये खूप साऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत जी तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करू शकता. तसे स्पॉट्स आहेत जसे की ATV बाईक राईड झालं, गो कार्टिंग झालं, झिप लाईन झालं. तर अशा ॲक्टिव्हिटीजचे स्पॉट्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी करू शकतात. कॅफेज आहेत क्रॅबीमध्ये आणि ते थोडेसे असे आउटस्कर्ट्सला आहेत, थोडेसे असे हिल रिजनला आहेत. तर कॅफे पण जाऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता, बिकॉज तिकडे सनसेट्स वगैरे खूप अमेझिंग दिसतात आणि खूप छान असे कॅफेज आहेत तर तिकडे. त्यांपैकी आम्ही एका कॅफेला गेलो होतो, खतांग हिल व्ह्यू कॅफे, जो सनसेटसाठी फेमस आहे, जो व्हिडिओ आम्ही टाकलाय ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग मध्ये जर तुम्ही पाहाल तर आफ्टरनूनला जाऊन नेचर ATV करून आहे ते तुम्ही करू शकता आणि इव्हिनिंगच्या टाइमला तुम्ही खतांग हिल व्ह्यूला जाऊ शकता. सो एंटायर जो तुमचा रूट आहे तो पण छान आहे आणि हे 2 स्पॉट पण खूप चांगले आहेत जे तुम्ही कव्हर करू शकता. ऑल्सो तिथे एलिफंट सेंच्युरी आहे आणि एक नाही 2-3 आहेत खूप आहेत. वेगवेगळ्या. हो, हो, हो. तर तिथे जाऊन तुम्ही एलिफंट सोबत एक्सपिरियन्स घेऊ शकता, लाईक एलिफंट बाथिंग, मड बाथ त्यांना देतात. सो ते काय करतात ना, त्याच्यामध्ये ते लोक तुम्हाला एंटायर डे स्पेंड डे विथ एलिफंट असं त्यांची एक ट्रिप असते. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला एलिफंट बरोबर वॉकिंगला नेतात, त्याच्यानंतर मग एलिफंटला तुम्हाला फीड करायला देतात. त्यांचं जेवण कसं बनवायचं ते प्रिपरेशन दाखवतात. एलिफंटला फीड करायला देतात आणि मग एलिफंट समोर तुम्ही मड बाथचा एक्सपिरियन्स घेऊ शकतात, म्हणजे त्याला पण अंघोळ घालू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण थोडीशी फन ऍक्टिव्हिटी करू शकता. तर हे जे 4 स्पॉट मी तुम्हाला सांगितले यातले कोणतेही तुम्ही बुक करून तुमचा सेकंड डे एंटायर स्पेंड करू शकता क्रॅबीमध्ये. मुव्हिंग टू डे 3 इन क्रॅबी. डे 3ला जसं आपण फुकेटला आयलंड टूर केलेली तशीच इकडे पण आयलंड टूर्स आहेत आणि अगेन क्रॅबीचे बीचेस आर ब्युटिफुल. सो आम्ही केलेली तिकडली 4 आयलंड टूर. ओके, ज्याच्यामध्ये इट वॉज अ हाफ डे टूर. ओके, जसं तुम्हाला फिफीला पूर्ण दिवस लागतो तसं इथे नाही लागत. तिथे आहे 7 आयलंड टूर पण ऑप्शन आहे, येस, जो तुमचा पूर्ण दिवस जातो. Yes. आणि 4 आयलंड आहे जो हाफ डेचा होता टूर. आम्हाला मॉर्निंगला त्या लोकांनी पिक केलं, सेम टाइम 8 o'clock.
आणि आमची टूर स्पीडबोटनी एक 9 वगैरे चालू झाली आणि आमची टूर संपली अराउंड 2:30-3 o'clock पर्यंत. आणि इथे छान अशा आयलंड्स जसे की चिकन आयलंड आहे, प्राणांग केव्ज आहे, पोडा आयलंड आहे. पोडा आयलंड सगळ्यांना फेमस. आणि खूप छान स्नॉर्कलिंग स्नॉर्कलिंग केलेलं आम्ही तिकडे, लिटरली स्नॉर्कलिंग केलेलं. खूप 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 मस्त. स्नॉर्कलिंगचा व्हिडिओ मला काढताना आला बिकॉज आम्ही दोघंही पाण्यात होतो. बट खूप मस्त आहे बीच आणि वॉटर. मी जसं म्हटलं की पाणी एवढं सुंदर आहे की अजून काय हवं, आपण तेच बघत बसतो पाण्याला. जे बीच लवर्स आहेत त्यांना हे डेस्टिनेशन खूप आवडणार आहे बिकॉज मी मायसेल्फ, मला खूप बीचेस आवडतात आणि खूप अमेझिंग आहे, खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. वॉटर ॲक्टिव्हिटीज आम्ही नाही केल्या, पण मी विल रेकमेंड जर तुमच्याकडे वेळ आहे तर डेफिनेटली वॉटर ॲक्टिव्हिटीज पण करा. तिकडे काही काही ठिकाणी स्कुबा पण होतं, स्कुबा डायव्हिंग होतं. आणि या पूर्ण तुमच्या डे ट्रिपमध्ये तुमचं लंच सुद्धा इन्क्लूड असतं. Yes. तर विथ लंच आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी करून जर 4 आयलंड तुम्ही बुक केली तर 2:30-3 पर्यंत तुम्ही तुमच्या हॉटेलला येऊन जातात. सो तुम्ही फ्रेश वगैरे होऊन त्यानंतर इव्हनिंग जी आहे ती तुम्ही अनॉंग एरिया आहे तिथे तुम्ही स्पेंड करू शकता. तर बिकॉज अनॉंग एरियाला तिकडे एक फेमस फायर शो आहे, त्याचा पण आम्ही व्हिडिओमध्ये टाकला आहे. फायर शो पण अमेझिंग होतात तिकडे. 2-3 असे वेगवेगळे त्यांची आणि याचे काहीही events आहेत. तिकीट नाहीये त्या काही फायर ticket शो. नाही, तो नाही. बीचवर ओपन होता आणि 7 पासून चालू होतो, 1 तासभर तो चालतो. 15 मिनिट्स ड्युरेशनचा तो शो आहे. तर तो तुम्ही तिथे एक्सपिरियन्स करू शकता. Yes. ऑल्सो तिकडे अनॉंग मार्केट आहे. अनॉंग मार्केट आहे. अगेन एव्हरी इव्हनिंगला असतं ते. मेजरली वीकेंड्सला जास्त रन करतं. तिकडे सगळं शॉपिंग रिलेटेड प्रोडक्ट्स तिकडे भेटतं त्या मार्केटमध्ये. सो अनॉंग मार्केट पण आहे. तुम्हाला काय शॉपिंग करायची असेल, इकडे काय घेऊन यायचं असेल तर त्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही तिथून त्या डेला शॉपिंग करू शकता. आणि ऑल्सो तिथलं फेमस 7-Eleven तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सो एंटायर आमच्या 9-10 दिवसाच्या जर्नीमध्ये आम्ही रोज ऑलमोस्ट 7-Eleven मध्ये जायचो आणि तिथल्या छोट्या मोठ्या जस्ट फॉर अ फन गोष्टी ट्राय करायचो. तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या ट्रिपमध्ये एक्सपिरियन्स करू शकता. ओके. आणि फूडचं थोडं बहुत सांगायचं झालं तर तिकडे फेमस आहे मँगो स्टिकी राईस तिकडे फेमस आहे. मँगो शेक्स आहेत, मँगो बबल टी आहे. सो स्वीटला घेऊन हे आहे. आणि खूप सारे सी फूड आयटम्स पण फेमस आहेत तिकडे. लाईक लॉबस्टर्स तुम्हाला भेटतात, प्रॉन्स, ऑक्टोपस, एन नंबर ऑफ सी फूड्स तुम्हाला भेटू शकतात इन द वे यू वॉन्ट इट करून. इंडिया नाही आहे तर जास्त मसाला फूड नाही आहे. खूप डिसेंट त्यांचं फूड आहे. लॉट ऑफ ऑइलचं आहे. स्पाइस खूप कमी आहे. तुम्हाला तिकडे जास्त स्पायसी फूड नाही भेटणार. तर क्रॅबीला पण एक रेस्टॉरंट होतं तंदुरी नाईट्स करून. सो इथे अमृतसर या रेस्टॉरंटची ब्रांच नव्हती तर आम्ही तंदुरी नाईट्सच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. ते पण खूप चांगलं इंडियन रेस्टॉरंट होतं. ते जर इंडियन फूड तुम्हाला ट्राय करायचं तर क्रॅबीला तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. तर अशा प्रकारे 3 दिवस प्रॉपर तुम्ही क्रॅबीमध्ये स्पेंड करू शकता. आणि क्रॅबी जसं हिने सांगितलं खूप रिलॅक्स आहे, खूप पीसफुल तिथला प्लेस आहे. आणि 4th डेला तुम्ही रिटर्न टू इंडिया येऊ शकता. तर अशी आमची टोटल 10 डेजची आयटनरी होती. 9 नाईट्स आम्ही तिथे स्पेंड केले होते. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या प्रेफरन्सनुसार आणि सुट्ट्यांनुसार ती 7 नाईट्स मध्ये वगैरे पण मॉडिफाय करू शकता. आता सगळ्यात येतो मेन इम्पॉर्टंट गोष्ट, ओके, की तुमची कॉस्ट. एवढं सगळं तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात तर कशासाठी हेच जाणून घ्यायला की तुमचं किती ही बजेट ट्रिप होऊ शकते की किती एक्सपेन्सिव्ह जाऊ शकते. सो आता आम्ही सांगणार आहोत की तुम्हाला कॉस्ट किती लागते ऑन अन ॲव्हरेज पर पर्सन पर हेड आणि वेगवेगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करतो. तर स्टार्टिंग विथ दी फ्लाईट तिकीट्स. तर फ्लाईट तिकीट अराउंड 20 ते 25 हजारच्या मध्ये तुम्हाला पर हेड रिटर्न तिकीट इथे मिळू शकतं. हाच मेन सीझनचा कॉस्ट आहे तर आपण हाच कन्सिडर करूया. इन अन ॲव्हरेज आपण पकडूया की पर हेड तुमचा रिटर्न फ्लाईट तिकीट असणार 22,000. तुमची जी डोमेस्टिक फ्लाईट आहे जी तुम्ही इंटरनल फ्लाईट चेंज करता ती रफली तुम्हाला 8,000 जाऊ शकते पर हेड. कमिंग टू आर स्टे. सो स्टेचं जसं आकाश आधी पण बोलला आहे की स्टे इट डिपेंड्स ऑन आपल्याला कसं करायचं आहे. कम्प्लिटली आपल्याला थोडंसं बजेटचं कन्स्ट्रेन करायचं असेल किंवा सेव्ह करायचं असेल तर आपण स्टेमध्ये करू शकतो बिकॉज आपला जास्त कॉस्ट स्टेमध्येच जाते. सो स्टे आहे स्टार्टिंग फ्रॉम आय थिंक 2,000 to 3,000. एक लिटल लोअर कॉस्ट स्टे आहे. ते जाऊ शकतं 4-5K 6K 7K जे काय तुम्ही डिपेंड्स करतं. आमचं जे स्टे होतं ते युजली 5 to 7Kच्या मध्ये होते. आणि ह्याच्याहून पण खूप सुपर पण अमेझिंग रिसॉर्ट्स आहेत जिकडे तुमच्याकडे स्टे असेल 10K अँड अबाव ते पण तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. सो स्टे कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर कॉस्ट. बट ऑन अन ॲव्हरेज आम्ही ॲव्हरेज स्टे कॅल्क्युलेट करून 30,000 पर हेड आम्ही स्टेला फिगर आलो.
म्हणजे पर नाईट अराउंड 5,000 to 6,000 तुम्ही कन्सिडर करू शकता, Yes. ज्याला तुमचे दोघांचे 60,000 जाऊ शकतात 6,000च्या हिशोबाने, म्हणजे पर हेड आले 30,000 फॉर अ हॉटेल अकॉमोडेशन. येस, आमचे मेजरली ज्या ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही स्टे केलेलं, हॉटेल्समध्ये सॉरी, तिकडे आमचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. आम्ही ब्रेकफास्ट करूनच जायचो आणि काय काय ऍक्टिव्हिटीज लाईक आम्ही आयलँड टूर सांगितलं तिकडे लंच पण असायचं, तर ते पण कव्हर होऊन जायचं. सो ऑन अन ॲव्हरेज तुमचा पर डेज आम्ही पकडू तर ते 2,000 रुपीज पर पर्सनचा इंडियन रुपीजचा फूडचा कॉस्ट होऊ शकतो. कारण की तिथे जसं आम्ही सांगितलं की आपली करन्सी तिथे जास्त आहे, तर गोष्टी आपल्याला त्या महाग वाटतात. समजा तिकडचं फूड तुम्हाला नाही जमलं तर आपण इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातो, ते पण थोडं एक्सपेन्सिव्ह साईट आहे. Yeah. तर इन अन ॲव्हरेज आम्ही पर डे 2,000 रुपीज पकडलं. सो जर तुम्ही 9 किंवा 10 डेज स्पेंड करतायत, तुमचं सो अराउंड 18,000 18 to 20,000 तुमचं फूडला पर पर्सन जाऊ शकतं. आम्ही ब्लॉगमध्ये सांगितलेलं की प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी देर इज अन एंट्री फी, किंवा तुम्ही जे टूर बुक करतात जसे की 4 आयलँड टूर, फिफी आयलँड टूर, या ज्या टूर्स बुक करतात, एलिफंट सेंच्युरीला जातात, ATV राईड करतात, सगळ्या गोष्टीसाठी तिकडे एंट्री फी आहे, कॉस्ट घेऊनच आहे. फक्त एंट्री फी नाही, ती अशी चांगली खाशी एंट्री फी आहे. म्हणजे तुमचं सफारी वर्ल्ड, मरीन पार्क, त्या सगळ्याचं जर बघाल तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता, चांगली एंट्री फी आहेत. तर याच्यावरती तुमचा खूप चांगला पैसा स्पेंड होणार आहे, जो आहे रफली अराउंड 30,000 to 35,000 पर पर्सन. आरामात जाणार तुमचे. बिकॉज सफारी वर्ल्डच आम्ही एक रफली आयडिया द्यायचं तर सफारी वर्ल्डच ती अराउंड 4,000 रुपीज पर हेड. हा, आणि त्यात पण फीस डिपेंड करते, त्यात तुम्ही डिनर इन्क्लूड केला, सॉरी लंच इन्क्लूड केला, तुम्ही मरीन पार्क करताय आणि आतमध्ये गेल्यानंतर पण काही काही ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा फी पे करावी लागते. आम्ही जायंट व्हील केलेलं रिव्हर फ्रंट एस्थेटिक याच्या इकडे, तर तिकडे पण आम्हाला एंट्री फी होती विच वॉज अराउंड 1,800 पर पर्सन. तर असे सगळीकडे एंट्री फीज आहेत आणि फक्त आपण डे वाईज जर कॅल्क्युलेट केलं आणि आम्ही जसं मला सांगितलं की 9 दिवसाच्या आरामात तुम्हाला 30,000 to 35,000 तुमचे पर हेड जाणारच आहेत या सगळ्या ट्रिप्स आणि टूर मध्ये. तर मिनिमम एक आपण 30,000 पकडूया, तर पर पर्सन तुमची 30,000 मध्ये एंटायर तुमचे सगळीकडचे ऍक्टिव्हिटीज आणि एंट्री फीस याच्यामध्ये कव्हर झाले. रेस्ट राहिलं तर काही गोष्ट इज ऑल अबाउट युअर शॉपिंग. शॉपिंग हॅज नो लिमिट यार, तुम्ही कितीही शॉपिंग करा. बघा तुम्ही इंटरनॅशनल जातात तर तुम्ही तिकडनं काही ना काहीतरी उचलून आणणारच आहे, पोरी तर डेफिनेटली आणणारच आहेत. तर तुमच्यावरती आहे की शॉपिंगमध्ये तुम्हाला किती कंट्रोल करायचे आहेत. काही काही गोष्टी आहेत ज्या तिकडे भेटतात चांगल्या, ज्या आपल्या इकडे नाही आहेत त्या तुम्ही डेफिनेटली परचेस करून या तिकडनं. तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला शॉपिंग करू शकतात. हा, तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि इंटरनल जे ट्रॅव्हल करतो जसं आम्ही सांगितलेलं बोल्ट आणि ग्रॅब ॲपनी, किंवा तुम्ही जेव्हा रेंट बाईक करतात तेव्हा पण तुम्हाला जी अमाऊंट लागते त्याची आम्ही रफली कॅल्क्युलेट केली, एक 10,000 पर हेड तुम्हाला अमाऊंट लागू शकते फॉर इंटरनल ट्रॅव्हल. बिकॉज अगेन तिकडे 100 to 200 बाथ्सला ग्रॅब आणि बोल्ट ट्रॅव्हल होतं. सो ते 200-300 बाथ म्हणजे आपल्यासाठी एक 800-900 रुपये. तर ते सगळं कन्सिडर करता पर डे जरी पर पर्सन 1,000 रुपीज पकडलं तरी 9,000 ते 10,000 तुमची ट्रॅव्हल साठी कॉस्ट जाणार आहे. सो विथ दिस ज्याच्यामध्ये फ्लाईट, स्टे, फूड, इंटरनल ट्रॅव्हल, शॉपिंग, ऍक्टिव्हिटीज, एंट्री फी सगळं कव्हर केल्यानंतर मग रफली जे आम्ही एका बजेटवरती आलो इज 2,50,000 फॉर कपल. म्हणजे पर पर्सन 1,25,000. सो इन अन ॲव्हरेज 1,15,000 to 1,25,000 डिपेंडिंग ऑन तुम्ही कसं बुक करताय, हा तुमचा पर हेड कॉस्ट असू शकतं. जे मी स्टार्टिंगला एक क्वेश्चन एक असा रेस केला होता की थायलंड खरंच स्वस्त आहे का, ते तुम्ही ठरवा. नाही, कारण की आम्ही थायलंड बुक या हिशोबाने केलं होतं की खूप ऐकून होतं की बजेट ट्रिप होईल किंवा थायलंड इज मॅनेजेबल, बट तसं नाहीये. तुमच्यावरती आहे, जो डिसेंट हॉटेल वगैरे जे आम्ही सांगितलं तो रफली आम्ही कॅल्क्युलेट केला की ॲज अ कपल किती होऊ शकतं. आमच्या त्याच्यावर थोडा जास्त झालेला आहे खर्च, बिकॉज असं शॉपिंग वगैरे आणि बाकीच्या गोष्टीला घेऊन. आणि त्याचं जर तुम्ही 7 नाईट केलं किंवा 2 डेस्टिनेशन केलं तर अराउंड ती पर पर्सन 1 लाख येऊ शकते. सो 2 लाख. तर हा आहे कम्प्लीट बजेट प्लॅन जो तुम्ही थायलंडसाठी कन्सिडर करू शकता ॲटलिस्ट थोड्याफार या टाईमसाठी. तुम्ही इथपर्यंत आमचा ब्लॉग पाहिला असेल तर थँक्यू सो मच. आणि
आय होप की तुम्ही आधीच्या पण 6 आमच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या पाहिल्या पाहिल्या असतील नसतील आणि बघितल्या बघितल्या तर तर प्लीज जाऊन बघा, नक्की कारण जाऊन तिथे बघा. आम्ही एकदम इन डिटेल सगळ्या गोष्टी दाखवल्यात किंवा आणि सांगितलेल्या तिथे आहेत. आमचे असे इन्स्टंट रिॲक्शन आहे, काय बघितल्यावरती आम्हाला काय आवडलंय काय नाही काय वाटलंय, आवडलंय. आम्ही किती रेटिंग दिली आहे, त्याची एक्झॅक्ट प्राइस काय आहे, ते सगळं आम्ही इन डिटेल सगळं ब्लॉग मध्ये सांगितलंय. सो विथ दिस हा ब्लॉग आपण इथे सेंड इथे करूया. send करतोय. आणि Yes. जर तुम्ही थायलंड प्लॅन करत असाल तर ऍडव्हान्स मध्ये हॅपी जर्नी करताय तर नक्की करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली आहे की नाही, आणि तुमची ट्रिपचा एक्सपिरियन्स थायलंडचा कसा होता ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर Take वॉचिंग care. दिस व्लॉग. थँक्यू. टेक केअर. आणि बाय बाय. बाय.